सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री प्रभूंना वस्त्रपूजा ही लीळा आपण आता श्रवण करूया। मग एके दिवशी सकाळीच बाईसाने श्री प्रभूंना आंघोळ घातली। तेव्हा आमचे सर्वज्ञ अंगणात निश्चल उभे होते। तेव्हा श्री प्रभूंची आंघोळ झाली आणि मग सर्वज्ञांनी वस्त्र उघडे करून दाखविले आणि श्री प्रभूंना कोप स्वीकारले। तेव्हा अरे गप्प गप्प म्हणून पडवीत गेले। तेव्हा सर्वज्ञांनी वस्त्र गुंडाळून तसंच ठेवून दिले आणि मग बाईसाने श्री प्रभूंचा पूजावसर केला। तेव्हा आमचे सर्वज्ञ आवारात दरवाजाजवळील एका कोपऱ्यात सिंहाच्या आकाराच्या दगडाजवळ उभे होते। तेव्हा दुसऱ्या पडवीत उकड बैठक घालून असे बसले होते। तेव्हा पूजेचा सोहळा पाहिला स्वामींनी आणि मग सर्वज्ञ भैरवाच्या देवळात गेले। बाईसांनी श्री प्रभूंना जेवण दिले। वाटीत तूप, एका वाटीत भाजी असे श्री प्रभूंनी ताटात जेवण केले आणि उरलेल्या प्रसादात बाईसांनी पुन्हा पदार्थ वाढले, वर कपडा झाकून घेऊन आली। नंतर आमच्या सर्वज्ञांचे जेवण झाले। उरलेला प्रसाद तो बाईसा व चांगदेव भटांनी घेतला आणि मग सर्वज्ञ सकाळीच आदित्याच्या देवळात वायव्य दिशेला शौचाला जात असत आणि मग आदित्याच्या आणि भैरवाच्या देवळामध्ये गरम पाण्याचा उपयोग करीत असत। मग आदित्याच्या देवळाच्या उंबरठ्यावर उकड बैठक होत असे। मग सर्वज्ञ आपल्या श्रीकराने आपले श्रीचरण धुत असत, गुणा करीत असत आणि पूजावसर करू देत नव्हते। मग तिकोपाध्याच्या आवारात गेले, तेथे बसले। तेव्हा बाईसाने श्री प्रभूंचा पूजावसर केला। तो सोहळा सर्वज्ञांनी पाहिला आणि मग भैरवाच्या देवळात गेले। बाईसाने प्रतिदिनाप्रमाणे श्री प्रभूंना जेवण दिले। नंतर सर्वज्ञांचेही जेवण झाले। तिसऱ्या दिवशी मात्र सर्वज्ञ तिकोपाध्याच्या आवारी जाऊन बसले। तेव्हा पूजेचा सोहळा स्वामींनी पाहिला आणि श्री प्रभूंना प्रसन्न पाहिले आणि वस्त्र दाखविले। तेव्हा श्री प्रभूंनी प्रसन्नतेनेच निराकरण केले। अरे गप्प गप्प म्हणे। मग सर्वज्ञांनी विनंती केली, स्वीकारावे जी। मग श्री प्रभू गप्पच होते। तेव्हा सर्वज्ञांनी वस्त्राची घडी उघडली व वस्त्राचा पुढील सोगा खांद्यावर धरला आणि मग सर्वज्ञांनी श्री प्रभूंना नेसविले। सोडलेले वस्त्र बाईसांच्या हाती दिले। ते बाईसांनी झटकले। तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले, हे काय बाई, हे काय बाई? बाईसांनी सांगितले, मी कपड्याची धूळ झटकत आहे। तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले, हे धुळीचे कण श्री प्रभूचे की? ही धूळ कशी? ही तर ब्रह्मदिकाला दुर्लभ आहे। तेव्हा एथीचा परमाणू तो ब्रह्मदिकासी दुर्लभ की? सर्वज्ञांनी म्हटले, बाई, श्री प्रभूंची गोड आंबिलाची प्रवृत्ती, तरी आंबील वडे करा। आणि मग बाईसाने उपहार तयार केला। श्री प्रभूंना जेवण दिले। एका वाटीत तूप, एका वाटीत भाजी असे श्री प्रभूंना ताटात जेवण केले आणि उरलेल्या प्रसादात बाईसाने पुन्हा पदार्थ वाढले, कपड्याने झाकून भैरवाच्या देवळात घेऊन आली। तेथे सर्वज्ञांचे जेवण झाले आणि उरलेला प्रसाद बाईसाने व चांगदेव भटाने घेतला। आता यानंतरची आपण लीळा श्रवण करूया। भैरवाच्या देवळात श्री प्रभूंचा खेळ। आणि मग एके दिवशी सर्वज्ञ भैरवाच्या देवळात बसलेले असताना श्री प्रभू चारी बाजूने पायऱ्या असलेल्या विहिरीजवळ खेळ करीत करीत भैरवाच्या देवळाकडे निघाले। तेव्हा सर्वज्ञांनी सांगितले, बाई, श्री प्रभू येत आहेत, तुम्ही बाहेर जा। तेव्हा श्री प्रभूंनी म्हटले, हा कान, हे नाक, हा डोळा, हे मुख असे विहिरीवरील प्रतिमेशी खेळ करीत करीत भैरवाच्या देवळात आले। हा कान, हे नाक, हा डोळा, हे मुख असा भैरवाच्या प्रतिमेशी खेळ केला आणि मग सर्वज्ञांजवळ आले आणि पुन्हा हा कान, हे नाक, हा डोळा, हे मुख असे सर्वज्ञांशी खेळ केला। हा देव होय असे म्हटले व प्रतिमेकडे पाहून म्हटले, हा देव नव्हे असे उद्गार काढून अहो मेला जाय म्हणे। असे म्हणून श्री प्रभूंनी सर्वज्ञांच्या डाव्या भुवयावरील व्रणावर अंगुळी घातली आणि निघाले। सर्वज्ञांचा तेथे 20 दिवस मुक्काम होता। मग सर्वज्ञांनी हंसराजाला तुम्ही रुद्धपुरास राहा असे सांगितले आणि सर्व बाजार आणून दिला। 3 दिवसाचा शिदा आटा सोबत घेतला आणि नंतर सर्वज्ञ तेथून निघाले। मग बेलोऱ्याला मुक्काम, शिराळ्याला नागनाथाच्या देवळात मुक्काम झाला, टाकरखेड्याला मुक्काम झाला आणि मग आष्टीला द्रव्य सांगणे ही लीळा आपण आता श्रवण करूया। नंतर सर्वज्ञ आष्टीला गेल्यानंतर बाईसांनी सर्वज्ञांना म्हटले की बाबा, शिदा आटा आता संपला
सर्वज्ञांनी सांगितले, बाई आपल्या जवळचा अडकित्ता गहाण ठेवा ना. बाईसा म्हणाल्या, बाबाजवळ एकच तर अडकित्ता आहे आणि तो गहाण ठेवू. मग सर्वज्ञांनी सांगितले, बाई या देवतेच्या प्रतिमेखाली एका रांगेत 7 लोखंडाच्या कड्या द्रव्याने भरलेल्या आहेत, परंतु आमच्या ठाई तशी प्रवृत्ती नाही. तेव्हा चांगदेव भटाने अडकित्ता घेऊन बाजारात गेले आणि 16 दामात अडकित्ता गहाण ठेवला. 8 दामाचा बाजार आणला आणि 8 दाम रोकडे आणले. सर्वज्ञ पडवीत बसले होते. तेवढ्यात त्यांच्याजवळ अडकित्ता गहाण ठेवला तो वाणी देवतेच्या पूजनास्थ मंदिरात आला आणि सर्वज्ञांना पाहून दंडवत घातले, श्रीचरणा लागला आणि 16 दाम समर्पित केले आणि विचारले, माझ्याकडे आज गहाण ठेवलेला अडकित्ता आपलाच ना? सर्वज्ञांनी हो म्हटले आणि मग त्यांनी चांगदेव भटाला सांगितले की तुम्ही या आणि आपला अडकित्ता घेऊन जा. नंतर चांगदेव भट गेले आणि अडकित्ता घेऊन आले. यानंतरची आपण लीळा श्रवण करूया. वाठोड्याला लाख मठात मुक्काम आणि त्यानंतर मंगरुळपीरला मुक्काम, ही लीळा आपण श्रवण करूया. आता मंगरुळपीरला सर्वज्ञांचा मुक्काम झाला आणि सर्वज्ञांचे कपडे भिजलेले होते. ते चांगदेव भट नदीवर धुण्यासाठी घेऊन गेले. धुवून वाळत घातले आणि दोन्ही पायावर ओली वाळू थापून 2 देवळी केली आणि म्हणायचे, हे श्री चांगदेवराव गोसावी यांच्या चरणी शरण आणि श्री गुंडमराव गोसावी यांच्या चरणी शरण, असे घाईघाईने म्हणू लागले. आळीपाळीने दोन्ही देवळाकडे हात करून क्रमाक्रमाने दोन्ही देवाचे नामोच्चार करत होते. तेव्हा सर्वज्ञ हळूच तेथे गेले आणि त्यांना नकळत त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. सर्वज्ञांची सावली पडली आणि त्याने मागोई वळून पाहिले, तेव्हा सर्वज्ञ उभे दिसले आणि मग सर्वज्ञ म्हणाले, बटिका श्री प्रभूची आठवण करीत आहात, अशी आमचीही आठवण करीत आहात? यावर सर्वज्ञ म्हणाले, ऐसे होय, ऐसे म्हणिजे हो. यानंतरची आपण लीळा श्रवण करूया की शेंदूरजनला ब्राह्मणास आभास. आणि मग सर्वज्ञ पुन्हा शेंदूरजनला गेले. तेथे पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि ब्राह्मण वडाच्या झाडाखाली बसला होता. तेव्हा बाईसांनी त्याला बघून म्हटले, बाबा हा तोच ब्राह्मण नव्हे? सर्वज्ञांनी सांगितले, हो बाई. बाईसांनी विचारले, पण बाबा हा आपल्याजवळ का येत नाही? सर्वज्ञांनी सांगितले, बाई आमचे दर्शन त्याला तेथेच होत आहे. बाईसांनी विचारले, ते कसे बाबा? आपण येथे असून त्याला तेथे कसे दिसत आहात? सर्वज्ञांनी सांगितले, ते त्याला दिलेल्या एका शक्तीचे कार्य. त्याला बोलून आणा. आणि मग बाईसा गेले आणि सांगितले, भटो बाबा आले आहेत, चला ना. त्याने सांगितले, हे काय, सर्वज्ञ तर येतेच आहेत. आणि यावर सर्वज्ञांनी चातकाचा दृष्टांत सांगितला की चातक असे, तो गावोगावी देशोदेशी नदोनदी बावी पोखरणी असती, परी तेथेची उदेक न सेवी. वरोती चांचू करुनी उदले या मेघाची वास पाहे, तो वरिखे ते स्वीकारी. असे सर्वज्ञ जड चेतन विषय पदार्थ आहेत व ती उपभोगण्याची वासना पण आहे, परंतु त्या विषय सेवनेने मोक्ष अंतरेल म्हणून जो विषय सेवना करीत नाही त्याला परमेश्वर आपल्या जवळ जन्मवून अपरोक्षादी क्रमाने मोक्ष देतात. आणि मग बाईसांनी त्याचे खांदे धरून हलवले आणि त्याला झालेल्या शक्ती संचार आकर्षिला गेला आणि मग विचारू लागला, बाई सर्वज्ञ कोठे आहेत? बाईसांनी म्हटले, पलीकडे बाबा उभे आहेत ना. आणि मग सर्वज्ञांजवळ आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले. सर्वज्ञांना आपल्या घरी नेले. घरी सडा संमार्जन केले, चौकात रांगोळ्या भरल्या, सर्वज्ञांना तेल उटणे लावून आंघोळ घातली, पूजावसर केला आणि मग सर्वज्ञांचे जेवण झाले, गोणा झाला, पानाचा विडा घेतला आणि मग तेथे मुक्काम झाला. त्यानंतरची आपण लीळा श्रवण करूया की डोढऱ्याला रामदेवाची भेट. आता राघवदेव आणि त्यांच्या गावातील लोकांनी सर्वज्ञ शेंदूरजनाला आले असल्याचे ऐकले. नंतर त्यांनी मोठ्या उत्सवाची तयारी केली, सडा संमार्जन केले, चौकात रांगोळ्या भरल्या, गुड्या उभारल्या आणि मग सर्वज्ञाकरता नक्षीदार जाळ्या, छत लावून असं छत तयार केले आणि मग सर्वज्ञांना सामोरे आले. एकाच्या मताने दसऱ्याची तयारी होती आणि सर्वज्ञ आले असल्याचे ऐकून तसेच सामोरे आले. सर्वज्ञांना दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि मग राघवदेवाने म्हटले, हे काय गोमटदेव हो, आपण माझा सांभाळ करतच नाहीत. सर्वज्ञ म्हणाले, हे बघा ना, आम्ही तर तुमच्याकडे आपणहून आलो. त्यांनी सर्वज्ञांवर नक्षीदार कपड्याचे छत धरले आणि वाजत गाजत सर्वज्ञांना घेऊन आले
आणि त्यांच्या आवारात 2 सभामंडप होते. त्यापैकी देवघराच्या सभामंडपात देव्हार चौकीत सर्वज्ञांचा मुक्काम झाला. अंगाला तेल उटणे लावून आंघोळ झाली आणि मग सर्वज्ञांचा पूजावसर केला. नंतर सर्वज्ञांचे परिवारासह जेवण झाले. नंतर दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ तिथून निघू लागले तेव्हा राघवदेवाने म्हटले, हे काय गोमटदेव हो, आजच कसे जाता? आजचा दिवस राहा. आणि मग सर्वज्ञ त्या दिवशीही त्याच्या विनंतीवरून थांबले. सर्वज्ञांचा पूजावसर केला, जेवण झाली. अशा प्रकारे तेथे 2 दिवस सर्वज्ञांचा मुक्काम झाला आणि मग सर्वज्ञ नंतर तेथून निघाले. त्यानंतर फुलंब्रीला मठात मुक्काम झाला आणि गावात मठ होता तेथे स्वामींनी मुक्काम केला. गदानाला वनदेवाच्या देवळात स्वामींचा मुक्काम झाला आणि त्यानंतर वेरूळला राजविहार लेण्यात काही दिवस स्वामींचा मुक्काम झाला. मग गदाण्याहून खुलताबाद मार्गे सर्वज्ञ निघाले आणि राजविहार लेण्याच्या वाटेने सर्वज्ञ तेथे उतरले व त्या लेण्यात काही दिवस स्वामींचा मुक्काम झाला. त्यानंतरची आपण लीळा श्रवण करूया. शब्दांची भीती. पण तेथे रात्री सांडाच्या डरकाळा आणि बायाची अंगाई गीत गाणे हे दोन्ही ध्वनी मुख्य करून अनेक पाखराचे शब्द ऐकू येत होते, म्हणून बाईसांना भीती वाटू लागली. आणि तिसऱ्या दिवशी श्री चरण धुण्याच्या वेळी बाईसांनी बाबांना विनंती केली की बाबा, या ठिकाणाहून आपण निघूया, दुसरे मुक्कामाच्या ठिकाण बघा. नंतर सर्वज्ञांनी चांगदेव भटाला मुक्कामाची जागा पाहण्यासाठी पाठवले आणि मग सर्वज्ञ कुसुमेश्वराच्या देवळाजवळून निघाले आणि मग चतुर्विधाच्या मठात काही दिवस स्वामींचा मुक्काम झाला. त्यानंतरची आपण लीळा श्रवण करूया की उपाध्यांची भेट आणि ईश्वर प्रतीती. आता सर्वज्ञ वेरूळला आहेत असे दादोसाने आणि त्याच्या सर्व शिष्यांनी ऐकले आणि मग ते सर्व कटकास दौलताबाद येथे आले होते. त्यावेळी सर्वज्ञांच्या दर्शनासाठी ते सर्वच वेरूळला आले आणि महाकालीच्या देवळात स्वामींचा मुक्काम होता. तेव्हा दादोसाने उपाध्याला म्हटले, जानो, जा बघू सर्वज्ञांचा कसा सोहळा होत आहे तो पाहून आम्हाला लवकर सांगायला ये. आणि मग उपाध्ये सर्वज्ञांकडे आले तेव्हा मठाचे दारे बंद केली होती. त्यांनी दरवाजाजवळ टकटक केली आणि सर्वज्ञांनी सांगितले, बाई बघा बाहेर कोण आले आहे. बाईसांनी म्हटले, एवढ्या वेळेला कोण येईल बाबा? सर्वज्ञांनी सांगितले, पहा, कदाचित या चांगदेव भटासोबत जो आला होता ना तोच तर नव्हे. नंतर बाईसाने दार उघडले आणि उपाध्यांनी बाईसाला नमस्कार केला आणि बाईसाला म्हटले, बाबा आपण जो म्हणत होते तोच आला आहे. आणि मग सर्वज्ञ आत बसले होते. उपाध्यांनी सर्वज्ञांना दंडवत घातले, श्रीचरणा लागले. त्यावेळी आत अंधार होता आणि त्यामुळे सर्वज्ञांची श्रीमूर्ती स्पष्ट दिसत नव्हती. उपाध्याने मनोरथ केला, जर बाईसा दिवा लावतील तर बरे होईल. तेवढ्यात सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश पडला, त्यामुळे श्रीमूर्ती स्पष्ट दिसू लागली. सर्वज्ञांनी म्हटले, बटिका, आम्ही काय दिव्याच्या प्रकाशाने दिसणार? आम्ही काय दुसऱ्यांकडून प्रकाशित होणार? आम्ही स्वतःच प्रकाशक आहोत. मग सर्वज्ञांनी विचारले, बाळा कोण कोण आले आहेत? त्यांनी सांगितले, दादोस आले आहेत आणि रांके लक्ष्मीधर भट, नरसिंह भट, बागडे विष्णू भट, जपिये विष्णू भट, पदकर नागदेव भट, रवळो गोंदो नागदेव उपाध्ये, भागे देई भट, आपदेव भट, रवणे विष्णू भट, आनोस, अशी सर्वांचीच त्यांनी नावे सांगितली. सर्वज्ञांनी विचारले, महात्मे सुखी स्वस्थ आहेत ना? हो जी. सर्वज्ञांनी जानोला विचारले, तुम्हाला आमच्यापासून जो आनंदाचा संचार झाला होता त्याचे कार्य कसे वर्तत आहे? उपाध्यांनी सांगितले, जीजी, एकांतात जाणे आवडत असते, तथेच बसून राहावेसे वाटते, आपली आठवण करणे आवडते. जशी जशी आपली आठवण करत असतो तसं तसं मला सुखाचा अनुभव येतो. यावर सर्वज्ञांनी विचारले, मग तुम्ही आम्हाला काय म्हणता? जीजी, श्रीकृष्ण म्हणत असतो जी. सर्वज्ञांनी विचारले, तुम्ही हे कशावरून म्हणता? जीजी, आपण पैठणला भोगनारायणाच्या देवळात कास्त हरिदेव पंडिताला गोपाळ मंत्राचे भेद निरूपण करीत असताना सांगितले की एक भेद श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणत होते आणि एक रुक्मिणी जाणत होती, तिसरा कोणी जाणतच नव्हता. असे आपण म्हटल्यावर मी ओळखले की आमचे सर्वज्ञ हेच श्रीकृष्ण चक्रवर्ती आहेत. यानंतर सर्वज्ञ म्हणाले, आम्ही श्रीकृष्ण चक्रवर्ती आहोत की अजून जे कोणी आहोत ते आहोत.
परंतु तुमची बुद्धी मात्र चांगली आहे. सर्वज्ञांनी बाईसाला विचारले, बाई हा काय म्हणत आहे? बाईसांनी म्हटले, बाबा दैवाचा भाग्याचा. सर्वज्ञांनी पुन्हा उपाध्यायांना विचारले, महात्मे बरे आहेत का? त्याने सांगितले, हो जी. ते कसे? नंतर त्याने सांगितले, जसे आपण तसेच ते. सर्वज्ञांनी बाईसांना सांगितले की बाई हा काय म्हणत आहे? बाईसाने म्हटले, बाबा दैवाचा भाग्याचा. सर्वज्ञांनी सांगितले, बाई तसं नाही, हा आता दुसरेच काही म्हणत आहे. बाईसांनी विचारले, ते कसे काय बाबा? सर्वज्ञांनी सांगितले, बाई आम्ही यांना असे विचारले की महात्मा कसा आहेत महात्मे. तेव्हा त्यांनी सांगितले की जीजी आपण जसे आहात तसेच ते आहेत. तेव्हा बाईसांनी रागावून म्हटले, महात्म्यांची आणि बाबाची बरोबरी करतोस काय? काल परवा त्याने रडून बाबाजवळ आचार्यत्व मागून घेतले आणि सर्वज्ञांनी बाईसाला रागवू दिले आणि नंतर सर्वज्ञांनी सांगितले की हा गा देव काही अनेक असती, देव तो एकच की, महात्मा तो आमच्यापासून विद्या झालेला एक जीव, असे निरूपण करत ईश्वर प्रतीती आणली. यानंतरची आपण लीळा श्रवण करूया की रामदेव आणि मग त्यांच्या शिष्याची भेट. आणि मग सर्वज्ञांनी उपाध्यांना सांगितले की आता तुम्ही जा, ते तुमची वाट पाहत असतील. आणि मग सर्वज्ञांनी त्याला श्रीमुखीचे उच्चिष्ट पान दिले, श्रीकंठीची माळ दिली आणि मग सर्वज्ञांनी बाहेर बसण्यासाठी आसन टाकायला सांगितले. उपाध्यांनी आपल्या जवळील चादर सर्वज्ञांच्या श्रीचरणाखाली टाकली. बाईसा बैठक करीत होती तेव्हा सर्वज्ञांनी उपाध्याला म्हटले की बटिका चादर मळकट होईल. त्याने म्हटले, जीजी माझी चादर प्रसादाचीच होईल. उपाध्यास उशीर लागला म्हणून दादोसांना तिकडे राग येऊ लागला आणि म्हटले, चला आपणच जाऊया. असे म्हणून पूजा द्रव्य घेतली आणि निघाले. तेवढ्यात उपाध्ये येताना दिसले. रस्त्यात भेट झाली. उपाध्याला उशीर झाला हे दादोसाला काही आवडले नाही आणि मग दादोसाने जेथून सर्वज्ञांना पाहिले तेथूनच साष्टांग दंडवत घालत आले आणि मग सर्वज्ञ बैठकीवर उभे राहिले आणि ज्याला भेट द्यायची त्याला भेट दिली आणि सर्वांची विचारपूस केली. बाईसाला म्हटले, बाई तुमच्याजवळ काही पाणी भात आहे का? बाईसांनी म्हटले, हो बाबा. सर्वज्ञांनी दादोसाला विचारले, महात्मे हो, आपण सर्वांमध्ये सहभोजन करणार की स्वतंत्र भोजन करणार? सर्वज्ञांनी उत्तर दिले, स्वतंत्र. आणि मग सर्वज्ञांनी सांगितले की आता आम्ही म्हणतो तसे सहभोजन करा, मग तुमचे स्वतंत्र भोजन ते नंतर आहेच की. आणि मग सर्वज्ञांनी चांगदेव भटाकरवी पाण्याची घागर भरून आणवली आणि पायऱ्यांच्या बाजूच्या सोंडीचा भाग धुविला. तेथे पाणी भात वाढला. सर्वज्ञांनी थोडासा घेतला व सर्व प्रसाद म्हणून ठेवला आणि मग ते जेवले. सर्वांनी सर्वज्ञांचा उचिष्ट तांबूळ प्रसाद घेतला आणि मग सर्वज्ञांना पूजा अवसर केला. नंतर सर्वांना मुक्कामाच्या ठिकाणी पाठवले. संध्याकाळच्या पूजेच्या वेळी परत सर्वच आले. पूजा अवसर झाला. तो पूजेचा सोहळा सर्वांनी पाहिला आणि मग सर्वज्ञांच्या श्रीचरणा लागले. नंतर सर्वच मुक्कामाच्या ठिकाणी गेले. उपाध्ये राहिले. बाईसाने म्हटले, पोरा तुझे सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी गेले, तू का जात नाहीस? त्याने सांगितले, जाईन बाई नंतर. मग सर्वज्ञांनी सांगितले, असू द्या बाई, चांगदेवासोबत राहील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.